नमस्कार शेतकरी मित्रांनो, पेरूची बागाची छाटणी चालू आहे. चला बघूया आपण कशी चालू आहे. काय छाटणी चालू आहे. या वर्षी काय झालं, हे 2 वर्षाची बाग आहे. तर पाटे या आता हे जे फळ होतं त्यावेळेस काय झालं, हे खालचं जे रूट फळ आहे जास्त लागलं होतं. आता जमिनीवरती काही फळ टेकल्यामुळे ना बरेचसे फळ आहे ना खराब झालं. तर ही चूक करायची नाही. त्याच्यामुळं यावर्षी थोडं अर्धा ते 1 फूट उंच म्हणजे हाईटला ठेवायचं आहे. त्याच्यामुळे जरा छाटणी जास्त प्रमाणात चांगली ठेवली आहे आणि लय हाईट पण नाही ठेवायची ह्या हिशोबानुसार. म्हणजे थोडक्यात ऑब्जेक्टिव्ह काय का, जरी फळ जे आहे ना 20 किलो जरी राहिलं ना, टिकलं ना झाडाला तरी बास. म्हणजे 20 किलोचंच टार्गेट आहे, जास्त नाही लागलं पाहिजे. तेवढीच कॅपॅसिटी, तेवढंच उत्पन्न चांगलं निघून जाईल, क्वालिटी पण चांगली राहील या पद्धतीनं. आता हे छाटणीच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस पाणी तोडलं त्यावेळेस आपण याला आहे ना 12 32 16 10 26 26 आणि मायक्रोडन आहे ना म्हणजे हे दिलेलं आहे. जेणेकरून काय का झाडाची क्वालिटी खराब नाही झाली पाहिजे. म्हणजे ड्रिपच्या तिथं जिथं पाणी पडतं तिथं थोडं थोडं टाकून दिलं होतं, म्हणजे झाडाची क्वालिटी खराब नाही झाली पाहिजे. बघू शकता तुम्ही कलरला समजा तर या पद्धतीनं असं. आणि आता छाटणी झाली का लगेच आपण परत हे जो कचरा दिसतोय ना तो जरा थोडा वाळून आहे ना परत भर टाकायचा. हाच कचरा जो शेंडाचा आहे ना तो काय करायचा, इथं भरमध्ये टाकायचा. त्याच्यामध्ये कंपोस्ट खत टाकणार आहे आपण. मळी आहे, ऊसाची मळी, कोंबड खत आणि शेणखत, आणि थोडं त्याच्यात परत मायक्रोटन आहे ना एक 10-15 किलो टाकून द्यायचं. म्हणजे एक भरखत पहिले एक म्हणजे थोडक्यात होऊन जाईल बुवा सगळ्या एकत्र. त्यानंतर मग आता थोडं प्लॅनिंग अशी की हे जे आता पहिली जी 4-5 दिवसानंतर पाणी देणार आहे आपण, तर त्या छाटणीनंतर तर त्यावेळेस आपण काय करणार आहे, थोडंसं 22 टीन जे म्हणजे काही बुरशी वगैरे नाही लागली पाहिजे खालून समजा झाडाला, आणि मुळांची संख्या चांगली वाढली पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर थोडं 052-34 पण देणार आहे 4-5 किलो आपण याच्यासाठी. म्हणजे 22 टीन 052-34 आणि एक चांगल्या प्रकारचं युमिक घेऊ, म्हणजे युमिक 98% मग जेणेकरून काय होईल, बुरशी खालची ती पण कमी होईल. त्यानंतर मुळांची संख्या चांगली वाढून जाईल. आणि 052-34 देण्याचं कारण काय, युरिया आपण नाही देणार त्याला, नायट्रोजन नाही तर काही नुसता शेंडा वाढून जाईल, मग फुटवा एकदमच वाढून जाईल जास्त वरती. तर ते नाही झालं पाहिजे म्हणून आपण काय केलं, नायट्रोजनला थोडं कमी द्यायचं ठरवलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एक पहिलं पाणी देण्याच्या वेळेस आपण एक हा डोस आपण देणार आहोत. आतापर्यंत हेच नियोजन राहील. मग बघू आपण पुढं काय, नाही का. पण उत्पन्न चांगलंच काढायचं यावर्षी. 20 किलो माल ठेवायचा हा टार्गेट आहे. तर मित्रांनो, असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चला मित्रांनो, धन्यवाद.